नमस्कार, माझं नाव मकरंद माधव कुलकर्णी. आम्ही आता हे रिसेंटली सांगलीमध्ये स्वतःचं घर घेतलं आणि जॉबमुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यामुळे वेगवेगळ्या घरातील संकल्पना डोक्यात होत्या की स्वतःचं घर बांधल्यावर आपण तिथं इंटिरियर कसं करून घ्यायचं आणि ह्या सगळे जे स्वप्न होतं आमचं ते शेवटी पूर्ण झालं. सगळ्यात पहिला सांगायचं झालं तर ज्यावेळी मी हे फ्लॅट बुक केला तो अंडर कन्स्ट्रक्शन होता आणि एकही घराची भिंत बांधली नव्हती, नुसता स्लॅब होता आणि त्या स्टेजला आम्ही बुक केल्यामुळं घराचे जे काही चेंजेस करायचे होते, आर्किटेक्चरल चेंजेस जे काही गरज होती, काही भिंती वाढवायच्या होत्या, काही भिंती कमी करायच्या होत्या, तर हे सगळं करण्यासाठी आम्हाला एका योग्य आर्किटेक्चरची गरज होती आणि प्रतीक सरांची त्या स्टेजलाच म्हणजे बुक केलेल्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि त्यामुळं त्याचा मुख्य फायदा असं झाला की फायनल स्टेजमध्ये घर जसं होणार आहे त्या डायरेक्शननी आम्ही इनिशियल स्टेजेसपासूनच त्याची तयारी केल्यामुळं ते कमी त्रासदायक झालं आणि त्यामुळं खूप छान झालं. इंटेरियरचं काम सुरू झालं आणि सरांना काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं, तरीही प्रतीकने कुठलाही गॅप जाणवून दिला नाही. काम रेग्युलर चालू होतं, काही इश्यूज आले नाहीत. प्रतीक सरांनी सगळं इथलं मॅनेजमेंट होतं, इथलं रिसोर्स मॅनेजमेंट होता, इथं जे राहणारे सगळे लेबर्स होते त्यांचं सगळं मॅनेजमेंट होतं आणि हे सगळं त्यांनी एकदम परफेक्टली हँडल केलं आणि त्यामुळं आम्हाला दोघांना जास्त काही त्याच्यामध्ये त्रास झाला नाही. चेंजेस सजेस्ट केलेले, जशी एक वॉल जी रिक्वायर्ड नव्हती तर ती आम्ही इनिशियलीच बिल्डरला सांगून ते चेंजेस करून घेतले. एक स्टोरेज युनिट होतं ज्याचं डायरेक्शन सरांनी चेंज केली, ज्याच्यामुळे आता रूम खूप स्पेशियस झाल्यात. किचन माझं खूप सुंदर झालं आहे आणि त्याचप्रमाणे इतर रूमसुद्धा इतक्या सुंदर झाल्यात आणि ह्या सगळ्याचं मेन क्रेडिट प्रतीक सरांना सजेशन्स होते. त्यांनी इनिशियल फेजलाच कन्स्ट्रक्शन चालू असतानाच काही इतक्या चांगल्या गोष्टी सजेस्ट केल्या, ज्याच्यामुळे आमचा वेळ वाचला, पैसा वाचला आणि खूप सुंदर घर होण्यास मदत झाली. प्रतीक कुकेरीकर सरांनी इनिशियल फेजेसपासून इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळं जे काही आर्किटेक्चरल चेंजेस आम्हाला फ्लॅटमध्ये हवे होते ते सगळे त्यामध्ये आम्हाला करता आले. आम्ही जेव्हा फ्लॅट बुक केल्यानंतर नेक्स्ट डेचा आमचा फर्स्ट स्टेप होते ती प्रतीक हुक्केरीकर सरांना कॉन्टॅक्ट केला. कारण जसं सर म्हणाले, बऱ्याच कल्पना डोक्यात होत्या पण त्या प्रत्यक्षात कशा आणायच्या हे नक्की माहिती नव्हतं. त्याच्यामुळे प्रतीक सरांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर सरांनी लगेच सजेस्ट केल्या काही गोष्टी, 3D ड्रॉइंग्स पाठवले. त्यामुळे आम्हाला इमॅजिन करण्यास मदत झाली, एक्झॅक्टली कसं दिसेल, कसं होऊ शकतं, काय चेंजेस आपल्याला हवेत हे डिस्कस करायला पुढे हेल्प झाली. ज्यावेळी रिक्वायरमेंट फेजमध्ये आम्ही होतो त्यावेळी आम्ही प्रतीक सरांना तेच सांगितलं होतं की जी मुलाची रूम आहे, माझा मुलगा शर्विल, तो आता 3.5 वर्षाचा आहे आणि त्यावेळी सांगितलं होतं की जी रूम बनेल ती लाईक चाइल्ड रूमसुद्धा व्हायला पाहिजे आणि थोडे वर्षानं तो मोठा झाला तरी इंटेरियरमध्ये काही चेंजेस न करता ती रूम त्याला सूट व्हायला पाहिजे. आणि जसं आम्ही सांगितलं होतं तशीच रूम झाली, जे आम्ही खूप आनंदी आहोत की त्याला इतकी सुंदर झाली आहे ती रूम झाली आहे आणि ती त्याला अशी चाइल्ड रूम म्हणजे अगदी स्पेसिफिक चाइल्ड रूम नाही, तर तो जसा मोठा होईल तसं त्याच्या प्रत्येक एजला ती रूम सूटच होणार, इतकी सुंदर त्यांनी ही रूम केलेली आहे. पडद्याच्या कापडापासून रंगांपर्यंत प्रत्येक गोष्टीत ते स्वतःहून इन्व्हॉल्ड होते. त्यांनी सजेशन्स दिले आणि आम्ही ते ऐकले आणि आता नाव वी फील प्राऊड दॅट वी फॉलोड हिम. वी ट्राय टू अंडरस्टँड की ते काय म्हणायचा प्रयत्न करतात आणि ते नक्कीच हे खूप उपयुक्त ठरलं आणि घर
त्याच्यामुळेच इतकं सुंदर झालेलं आहे. घर खूप सुंदर झालं, आमच्या मनासारखं झालं आणि जितकेही आमचे नातेवाईक, माझे फ्रेंड्स घरी येतात ते खूप कौतुक करतात घराचं आणि त्याचं श्रेय प्रतीक हुक्केरी सरांना मी देऊ शकतो. नक्कीच. थँक्यू सो मच. Myself architect प्रतीक हुक्केरीकर, प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ विवर आर्किटेक्ट्स. सो आम्ही जे 150-200 प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत केलेत इंटेरियरचे, त्यातला हा एक आमचा लक्झरियस प्रोजेक्ट आहे. सो मकरंद कुलकर्णी सर यांनी ज्यावेळी फ्लॅट बुक केला आणि त्यांचं आमच्याशी फर्स्ट इंट्रोडक्शन झालं, फ्लॅट पूर्ण रॉ स्टेजला होता, साईट पूर्ण रॉ होती, फक्त स्लॅब कास्ट झाले होते. सो आम्हाला चॅलेंजेस हे होते की त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या स्पेसेस पहिला फुलफिल करणे, ॲस्थेटिकली ते चांगलं होत असतानाच त्यांच्या फंक्शनल ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करणे. त्याचबरोबर त्यांचा ग्रोईंग चाइल्ड आहे, सो त्याच्यासाठीच्या पण स्पेस डिझाईन करताना ती चिल्ड्रन बेडरूम अशी डिझाईन करायची होती की ती होमपासून वेगळी नाही वाटली पाहिजे, बट ॲट द सेम टाईम त्याला त्याची ती स्वतःची ओन स्पेस वाटली पाहिजे. सो मी जसं म्हटलं की हा प्रोजेक्ट डिझाईन करताना बेसिक आयडिया किंवा बेसिक थॉट असा होता, बेसिक मिनिमलिस्टिक येट लक्झुरी. सो त्या टाईपचा प्रोजेक्ट करताना क्लायंटचं बजेट कन्सर्न घेऊन आम्ही मटेरियल त्या टाईपने चूज केले, जसं की हे विनियर फिनिश लॅमिनेट असू दे किंवा फ्लुटेड शीट्स असू देत. इवन हॉल बिगर साईज करण्यासाठी किंवा हॉलची विड्थ एक्स्ट्रा आपल्याला फील होण्यासाठी आम्ही ट्रॉपिकल वॉलपेपर, सो ते एंटर करताना जो लक्झुरियस फील येतं किंवा जस्ट आपण आत बघितलं एंट्रन्स लॉबीतून, तर हे जे वॉलपेपर किंवा याच्यामुळं जो स्पेस वाढला आहे, व्हॉल्यूम वाढला आहे, हे आमच्या बेसिक आयडियाज आम्ही छोट्या छोट्या अशा डिटेल्समधून कवर करत गेलो. सो ॲज वी नो आपले दोन्ही क्लायंट IT प्रोफेशनल आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर ऑफिस स्पेस बनवायची होती जी त्यांची प्रायव्हेट स्पेस असेल वर्कसाठी, बट ॲट द सेम टाईम त्यांना तीच रूम गेस्ट बेडरूम म्हणून पण यूज करायची होती. सो आपण ही रूम डिझाईन करताना गेस्ट बेडरूम प्लस त्यांचा वर्किंग एरिया किंवा ऑफिस एरिया या टाईपनं डिझाईन केलं आहे. आता आपण आलो आहे मास्टर बेडरूममध्ये, तर याच्यासाठी आम्ही इथं ग्रे पेस्टल कलर्समध्ये ग्रे, व्हाईट आणि थोडासा ग्रीनिश टिंज असे कलर कॉम्बिनेशन सिलेक्ट केले आणि त्यातून ही बेडरूम डिझाईन केली आहे. सो आत्ता आपण आलो आहे या फ्लॅटच्या किंवा या प्रोजेक्टच्या सगळ्यात इंटरेस्टिंग बेडरूममध्ये, जी आहे चिल्ड्रन बेडरूम. चिल्ड्रन बेडरूम डिझाईन करत असताना आपल्याला 2 गोष्टींचा महत्त्वाचा विचार करायला लागला. एक, आत्ता त्याच्यासाठी लागणाऱ्या स्पेसेस आणि त्याची रिक्वायरमेंट्स, आणि ही बेडरूम फ्युचरमध्ये आपल्याला किती टाईमसाठी ॲज इट इज ठेवता येईल. सो आम्ही असा विचार केला की ॲटलिस्ट फ्युचरचे 5 to 10 years ही बेडरूम आपल्याला ॲज इट इज ठेवता आली तर त्या पद्धतीनं कसं डिझाईन करता येईल. सो किचन डिझाईन करताना आपण पहिला ग्राफाईट ग्रे कलरचा किचन टॉप सिलेक्ट केला. हे सिलेक्ट केल्यानंतर त्याला थोडंसं कॉम्बिनेशन ऑलिव्ह ग्रेमध्ये दिलेलं आहे आणि व्हाईट आणि वुडन थीममध्ये त्याला कंबाईन केलं आहे. सो नियरली 3.5 to 4 monthsमध्ये आणि 25 lakhsमध्ये हा प्रोजेक्ट आपण कंप्लीट केला. क्लायंटला हव्या असलेल्या रिक्वायरमेंट्स आणि त्यांना त्यांची असलेली लॅमिनेट्स किंवा कलर चॉईस ही लक्षात घेऊन आपण हा पूर्ण प्रोजेक्ट डिझाईन केला आणि क्लायंटला तो प्रोजेक्ट नक्कीच आवडला आहे, तुम्हालाही आवडला असेल. थँक्यू.